जुन्नर तालुक्याच्या नाणेघाटात आपण आलो आहोत आणि दरवर्षी या ठिकाणी रानभाजी महोत्सव होतो, खाद्य महोत्सव भरण्यात येतो आणि हा खाद्य महोत्सवात या रानभाजी महोत्सवामध्ये या भागातील स्थानिक शेतकरी असतील, या भागातील काही ग्रामस्थ असतील ते या ठिकाणची भाजी त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या वनस्पती कंदमुळे या ठिकाणी विक्रीसाठी आणतात, प्रदर्शन मांडतात। या निमित्ताने घोडेगाव येथील आदिवासी प्रकल्प कार्यालय त्याचप्रमाणे वन विभाग तसेच कृषी विभाग या साऱ्यांच्या मदतीने या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात येतं आणि हे प्रदर्शन कशा पद्धतीने भरवले हे आपण पाहणार आहोत। कसली भाकरी? नाचणीची। कसली भाकरी? नाचणीची। ही आळूची वडी का? हे काय? हे काय? काय काय? रानभाजी। सादर केलेला आहे। या रानभाजी महोत्सवामध्ये आलेल्या सर्व समाज बांधवांचं पाहुण्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। यांना शबरी रेशन ब्रँड अंतर्गत कसे आणता येईल या संदर्भात एक निश्चित कार्य या महामंडळाच्या माध्यमातून हे सहकार्य आपल्याला लागेल। हे सहकार्य आवर्जून केल्याची आज शबरी महामंडळाच्या वतीने व्यक्त करतो। आदिवासी विकास महामंडळाचे आदर आमच्या कार्यालयात सादर करा, जेणेकरून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून यांना मंजूर करून ते वंदन केंद्र मंजूर करता येतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात। याच्या व्यतिरिक्त बांधव जे आदिवासींचे गट या वंदन केंद्रामध्ये समाविष्ट झाले। आज इथं रानभाज्यांचा महोत्सव आहे, कशा प्रकारे काय वाटते तुम्हाला इथं आल्यानंतर? खरं तर वंदन केंद्रांना अजून आवश्यकता ग्रामीण भागामध्ये उत्पादन जे एक आदिवासी यांच्याकरता काही अजून लोक सातत्याने डोंगर कपारीमध्ये राहून एक व्यवस्थित प्रकल्प रानभाज्या महोत्सव सातत्यानं दरवर्षी भरत असतो। परंतु या व्यतिरिक्त रानभाज्या म्हणजे मेजवानी असते, वर्षातून एकदा येते आणि एकदा आलेली वनस्पती माणसाने खाल्ल्यानंतर आरोग्याला तेवढीच पोषक असते। त्यामुळं आदिवासी बांधवांना यातनं एक ऊर्जा मिळते आणि आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा यातनं ऊर्जा मिळते। आदिवासी बांधवांना यातनं जे जे आपले प्रोजेक्ट असतात ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न या रानभाजी महोत्सवातून आपल्याला पाहायला मिळेल। चांगल्या प्रकारचं योगदान देऊन आदिवासी समाज याला मोठ्या प्रमाणात पुढच्या भविष्यकाळामध्ये सुद्धा त्यांना त्याचा फायदा होईल।